नमस्कार, मी आलोच की प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने दिनांक 2 नोव्हेंबर रोजी नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे विविध विषयासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थिती म्हणून राज्य सचिव संजय सोनटके तसेच मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक विश्वनाथरावजी झुंजारे व GST विभागातील गायकवाड यांची उपस्थिती होती. या बैठकीत चर्मकार समाजाच्या विकासासंदर्भात अडीअडचणीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळात युवकांचं संघटन, महिलांचं संघटन तसेच फादर बॉडीचे संघटन कशा पद्धतीने वाढवण्यात येईल याबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत नांदेड शहरात रविदास महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे, अन्यथा महानगरपालिकेवर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. या बैठकीसाठी महानगराध्यक्ष KK गंगासागरे, युवा जिल्हाध्यक्ष रविराज गंगासागरे, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदन, महासचिव हराळे, संदीप गोरे, अमोल जोगदन, सुरेश शेळके, साई बनसोडे, संजय शेळके, बालाजी गंगासागरे, संतोष वाघमारे, पूजाजी विणकर, तानाजी सोनटके, माधव जोगदन यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडची आज बैठक खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय सुंदर पार पडली. या बैठकीमध्ये समाजाच्या विकासासाठी वर चर्चा करण्यात आली, समाजाच्या अडीअडचणीवरती चर्चा करण्यात आली आणि बऱ्याच विषयावर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आले. येणाऱ्या काळामध्ये महिलांचं संघटन, युवकांचं संघटन, कर्मचाऱ्यांचं संघटन आणि फादर बॉडीचं संघटन कशा पद्धतीनं वाढवण्यात येईल ह्याबद्दल सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं. समाजातील बेरोजगारांचं एक प्रशिक्षण शिबिर आणि युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय PSI झुंजारे साहेब आले होते, GSTचे गायकवाड साहेब आले होते आणि अतिशय सुंदर अशी खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली. येणाऱ्या आता 1 फेब्रुवारीला जी रविदास महाराजांची जयंती आहे, हा रविदास महाराजांच्या जयंतीचा जन्मोत्सव नुसती जयंती न राहता चर्मकार समाजाने जन्मोत्सव साजरा करावा आणि येणारी 1 फेब्रुवारीची जयंती अतिशय उत्साहात साजरी व्हावी याच नियोजनासाठी ही बैठक बोलवलेली होती आणि बरेच काही गोष्टी त्यावर एकमत झालं आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी म्हणजे आमचे जे जिल्हा अध्यक्ष गजानन जोगदंड आहेत, संदीपरावजी गोरे आहेत, महानगराध्यक्ष KK गंगासागरे आहेत, युवकचे जिल्हा अध्यक्ष रवी गंगासागरे आहेत आणि तालुका आमचे प्रदेश सचिव संजय सोनटके आहेत. सगळ्यांनी अतिशय सुंदर असं आजच्या बैठकीमध्ये सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे आणि मी एकच सांगतो कार्यकर्त्यांना की संघटन मजबूत करा, सगळ्यांनी एकोप्याने राहा आणि सुंदर असं कार्यक्रम भविष्यामध्ये घडवून आणा. रविदास महाराजांचं स्मारक असावं ही चर्मकार समाजाची बऱ्याच दिवसाची मागणी आहे. त्या मागणीला रेटण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये भव्य असं आंदोलन उभं करायचं आहे. या विषयावर सुद्धा या बैठकीमध्ये अतिशय साधक चर्चा झाली आणि लवकरच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विषय दिसेल आणि लवकरच या शहरामध्ये रविदास महाराजांचं भव्य स्मारक उभं राहील असा विश्वास सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.